ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तारिक हसन हा 24 वर्षांचा बांगलादेश येथील कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा विद्यार्थी साधारण जून महिन्यामध्ये त्याला तोंडाचा मॅक्झिला ह्या हाडाचा कॉन्ड्रोप्लास्टिक ऑस्टिओसार्कोमा अशा प्रकारचा अतिशय दुर्मिळ कॅन्सरचं निदान झालं आहे. तो कॅन्सर खूप फास्ट वाढत होता. इकडची राजकीय परिस्थिती थोडीशी अनस्टेबल असल्याकारणाने महिना 2 महिने उपचारात डिले झाल्यानंतर कलकत्त्याला आला. तिथे एक किमो घेतल्यानंतर ज्या प्रकारचा आजार वाढला, अनफॉर्च्युनेटली त्याला सांगण्यात आलं होतं की याचा काहीच उपचार नाही आणि त्यांनी घरी जाऊन पुढील जे काही आयुष्याचे दिवस आहेत ते मोजावे, कारण हा पूर्ण बरा होऊ शकत नाही अशा प्रकारची धारणा त्याला आणि त्याच्या वडिलांना देण्यात आली होती. परंतु आपल्या काही जुन्या पेशंटच्या माध्यमातून वडील म्हणून 24 वर्षाच्या मुलाला काहीही न करता घरी घेऊन जाणे हे ॲक्सेप्ट करण्याची स्वाभाविक आहे त्यांची मानसिकता नव्हती. ते त्याला नाशिकला घेऊन आले. आज 4 महिने झाले ते नाशिकमध्ये आहे. इथे नाशिकमध्ये आम्ही त्याच्या पेट स्कॅन परत काही टेस्ट करून घेतल्या. 2 किमोथेरपी दिल्यानंतर ट्यूमर श्रिंक झाला, कमी झाला. साधारण 15 सेंटीमीटरचा ट्यूमर जो मेंदूपर्यंत पोहोचलेला होता, ट्यूमर श्रिंक झाल्यानंतर मग ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून संपूर्ण ट्यूमर काढून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सुरुवातीला असं वाटत होतं की त्याचा डोळा काढावा लागेल, पण तो डोळा वाचून शस्त्रक्रिया करण्यात यश आलं. माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर मोहसिना, डॉक्टर रॉय, डॉक्टर राजेंद्र धोंडी सर्व होते आणि आम्ही त्याचा पूर्ण ट्यूमर काढून प्लास्टिक सर्जरी केली. त्याचा डोळा पण वाचला. आता तो व्यवस्थितपणे आहार पण सेवन करतो आहे. ऑपरेशननंतर 2 किमो झाले. आता शेवटची एक किमो बाकी आहे आणि पुढील 15 दिवसामध्ये तो पुन्हा आपल्या कुटुंबासमेत बांगलादेशला रवाना होणार आहे. रिसेंट जो आम्ही स्कॅन केला त्याच्यामध्ये पण कळालं की आजार पूर्णपणे गेलेला आहे.